चना कोलीवाडा किंवा चना चिली इतका छान टेस्टला लागतो हा पहिल्यांदा केल्यानंतर मला समजलं। तर एवढी छान रेसिपी केलती कशी काय, तर साहित्य कमी आणि कमी साहित्यामध्ये एवढा छान टेस्टी पदार्थ। तर चला हा चना कोलीवाडा कसा केलता। तर हिता हे रात्रभर भिजवून ठेवलेले छोले आहेत आणि छोले हे रात्रभर भिजवले की जास्त शिट्ट्या द्यावे लागत नाही। तुम्ही 2 ते 3 तास हे छोले भिजवले की 5 शिट्ट्यामध्ये हे चांगले शिजले जातात आणि तुम्ही रात्रभर भिजत घातला तर ते 3 शिट्ट्यामध्ये शिजतात। अगदी छोले भटुरे करतो त्या पद्धतीने शिजवून घ्यायचं नाही, थोडासा कच्चा ठेवायचा, मग असा छान असा फ्लेवर हा चना कोलीवाडा देतो। तर इथं आपण छोले स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि हे छोले मी रात्रभर भिजत घातले होते आणि हे रात्रभर भिजत घातलेले छोले आता कुकरमध्ये घालून घ्यायचे आणि मस्त असं चना कोलीवाडा तयार करणार आहोत। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि साहित्य सुद्धा कमी लागतं बरं का। तर कुकरमध्ये हे छोले घातले आहेत, त्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ आणि हळद। तर शिजताना हे घालायला अजिबात विसरायचं नाही, त्यामुळे छान अशी टेस्ट देते। तर थोडंसं शिजण्यासाठी घालायचं पाणी 2-3 वाट्या आणि आता हे कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार आहोत, कारण की हे आपण रात्रभर भिजत घातलं होतं त्यामुळे 3 शिट्ट्यामध्ये हा चना शिजला जातो। अगदी गिरगिरीत करायचं नाही किंवा जास्त कच्चं ठेवायचं नाही। तर रात्रभर भिजल्यामुळे 3 शिट्ट्या बास होतात आणि 2-3 तास तुम्ही भिजत घातला तर तुम्ही 5 शिट्ट्या घ्या, तर हे मात्र लक्षात ठेवा। तर आता हे शिट्ट्या घेण्यासाठी आपण कुकर ठेवला आहे गॅसवर आणि 3 शिट्ट्या करून झाल्यानंतर कुकर थंड झाला आहे आणि आपला चना सुद्धा टुमटुमीत फुगला आहे, शिजला आहे आणि हे आता थोडं शिजले की नाही बघणार आहोत। जास्त शिजवायचं नाही, तुम्ही बघत आहात, अगदी गिरगिरीत शिजवायचं नाही। तर आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर आता चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की ह्याचं पाणी बाजूला करून घ्यायचं आणि छोले वेगळं होतात। आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण प्रोसेस चालू करणार आहोत, माल मसाल्यांचा आपण ह्यावर वर्षाव करणार आहोत। तर हे पाणी आपण टाकून देणार नाही, ह्याच्यापासून आमटी किंवा भाजीमध्ये घालू शकतो, त्यामुळे हे छान टेस्ट येते, कारण हळद मिठाचं आहे आणि यामध्ये छोल्याचा सुद्धा अर्क उतरला जात असतो। तर हे आता छोले आपण एका टोपमध्ये काढून घेऊया, कारण की ह्यावर आता माल मसाल्यांची आपण प्रोग्राम करणार आहोत। मस्त असा चना कोलीवाडा झालता आणि झाल्यानंतर आमच्या घरामध्ये परत करावी ही रेसिपी, ही रिक्वेस्ट आली मला, तर इतका छान झालता। तर ह्यामध्ये घालायचं 4 चमचे कॉर्नफ्लावर, वरचं कोटिंगसाठी हे महत्त्वाचं आहे आणि कॉर्नफ्लावरचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ चालतं बरं का। तर हे आहे लाल काश्मीरी मिरची पावडर, जितकी तुम्हाला खायची भडक तिखट खायची खाज आहे तितकं तुम्ही लाल तिखट घेऊ शकता। हे कस्तुरी मेथी घालायला अजिबात विसरायचं नाही, काहीतरी स्पेशल वस्तू असली की कस्तुरी मेथीचं खूप महत्त्वाचं काम असतं। त्यामध्ये घालायची हळद आणि ही आहे आपली छान अशी आलं लसूण कोथिंबीरची प्युरी पेस्ट, ही घालायला सत्तर अजिबातच विसरायची नाही। कोणताही स्पेशल पदार्थ करायचा झाल्यानंतर आलं लसूण कोथिंबीर ही पेस्ट खूपच कामाची असते। तर पहिल्यांदा हा माल मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आणि ह्या चना कोलीवाड्याला 100 गुणा आणि छान टेस्ट येण्यासाठी ह्यामध्ये घालायचा 65चा मसाला। तर ह्या मसाल्यामुळेच चना कोलीवाड्याला 100 गुणा अशी टेस्ट आली आहे बरं का। अगदी जे व्हेजिटेरियन आहेत त्या लोकांनी माझ्याकडे मागून ही रेसिपी खाल्ली आहे, तर त्यांना वाटतं की चिकन 65चा हा मसाला आहे फक्त नॉनव्हेजलाच वापरला जातो, तर हा मसाला मी चना कोलीवाड्यामध्ये घातला, अगदी चिकन 65 असतं ना त्याच पद्धतीनं ह्याचा फ्लेवर येत होता, असंच लागत होता हा चना कोलीवाडा। तर इथं गॅसवर ठेवला आहे पॅनमध्ये घालायचं तळण्यासाठी तेल। तर चांगलं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं बरं का। तर चणे तर आपले पहिला शिजलेच असतात, फक्त वरचं कोटिंग असतं ते कुरकुरीत होण्यासाठी भाजण्यासाठीच हे तळून घेणार आहोत। जास्त तेल सुद्धा खात नाही। तर इथं आपण लसूण घेतलाय, लसणाच्या पाकळ्या चांगल्या थोड्याशा दुखून घ्यायच्या, बीन्स सोलता मिरच्या आहेत थोड्याशा पातळ अशा कापून घ्यायच्या आणि कढीपत्ता भरपूर घेतला आहे। तिन्हींचं काम सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल। तर आता हे पीठ सुद्धा एक 5 ते 10 मिनिटं भिजवून घ्यायचं, म्हणजे चण्यामध्ये चांगलं मिक्स होतं आणि किंवा भिजलं जातं असं। आणि हे आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे आणि कडकडीत तेलामध्ये एक करून आता ह्या चना सोडून द्यायचा। तर मस्त असा घरभर असा सुगंध सुटला होता ह्या चना कोलीवाड्याचा, अगदी चिकन 65 तळत होतो ना तसंच, आणि टेस्टला सुद्धा तसाच झालता बरं का। अगदी थाटली पुरून केलता पण 1 मिनिटात संपला असं म्हटलं तरी चालेल। तर ही रेसिपी तुम्ही केला चुकून तर तुमच्या घरातली ही रेसिपी सतत करा अशी तुम्हाला मागणी येणार बरं का।
तर हा आता चना कोली वडा चांगला तळून झालाय, कुरकुरीत असा लागत होता, झाऱ्यामध्ये सुद्धा कुडुम कुडुम आवाज येत होता आणि खाल्ल्यानंतर सुद्धा किती छान आवाज आला असेल बघा. तर हा कुडुम कुडुम हा चना ताटामध्ये काढून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने हे सर्व तळून घेतले आहेत. अगदी जसं तळल तसं हे संपत होते. असं आमच्या घरामध्ये लहान मुलं पटापटा हात घालत होते त्या ताटामध्ये. आणि जेव्हा लहान मुलं खाणार असतील तर थोडंसं लाल तिखटाचं प्रमाण कमी करा आणि मग चना कोलीवडा करा. तर आमच्या घरामध्ये एवढं तिखट असून सुद्धा मुलांनी खूप हावरे खाल्लं. तर आता हा चना कोलीवडा तळायसुद्धा उशीर लागत नाही, अगदी 5 मिनिटाच्या आत तळून होतो. कारण की ह्यावर कॉर्नफ्लॉवरचं पीठ असल्यामुळं तळलं जातं लगेच आणि आतलं चनासुद्धा अगोदर शिजला आहे, त्यामुळं जास्त तळायसुद्धा वेळ लागत नाही. 15 मिनिटाच्या आत सर्व हा कार्यक्रम झालता. आणि हा चना कोलीवडा तळल्यानंतर आपण पुढची प्रोसेस आहे लसूण, मिरची आणि कढीपत्ता तळून घालणार आहोत. तर लसूण सुद्धा सोलून घ्यायचा नाही, बिन सोलता त्याच्या पाकळ्या बाजूला करायच्या आणि थोड्याशा वरोट्याच्या साह्यानं दुखवून घ्यायच्या. तर सर्व चना कोली वडा लाल भडक असा तळून झाले आहेत. मस्त दिसताना किती देखणा दिसत आहे बघा ते ताट. त्यामध्ये घालूया चांगला लसूण असा थोडासा दुखून घेतलेला आणि तो सुद्धा चांगला करपूस असा तळून घ्यायचा 2 ते 3 मिनिटांमध्ये. आणि हावरचा लसूण सुद्धा जबरदस्त लागतो बरं का ह्याच्याबरोबर. हा लसूण तळल्याला आता ह्या ताटामध्ये घालून घ्यायचा आणि नंतर घालायचा आता मिरची सुद्धा थोडीशी झणझणीत वापरायची. तर इथे मिरचीसुद्धा एकदम पातळ चिरून घेतली आहे आणि ती सुद्धा मिरची एकदम कुरकुरीत तळून घ्यायची, अगदी भडंगाला तळून घेतो त्याच पद्धतीनं इथे मिरची घेतली आहे तळून. ती सुद्धा मिरची पटक दिशेना त्या कोलीवड्यामध्ये घालून घ्यायची. आणि कढीपत्ता सुद्धा घालायला विसरू नका, ह्यामुळे सुद्धा छान फ्लेवर येतो. आणि कुरकुरीत हा कढीपत्ता, लसूण, मिरची आणि हा जबरदस्त कोलीवडा, ती चौघांचं कॉम्बिनेशन म्हणजे जबरदस्तच आणि खायला सुद्धा छान लागत होता. तर ही रेसिपी केल्यानंतर तुमच्या घरातल्यांची सतत मागणी असणार की हे रेसिपी सारखी करा, कारण की बनवायला अगदी सोपी, खायला तेवढीच टेस्टी. तर नक्की सांगा ही रेसिपी कशी झाली आहे आणि केल्यानंतर तुम्ही मला कमेंट करशीलच, ताई खूप छान झालती. तर तुमच्या घरामध्ये चिल्ली पिल्ली टिल्ली कोण असतील जे तिखट कमी खातात त्यांच्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचं पेरी पेरी मसाला. आपण जरा महाराष्ट्रीयन लोक आहोत, जरा झणझणीत खायची सवय आहे, त्यावर घातले पेरी पेरी मसाला आणि चांगलं हाताच्या साह्यानं मिक्स करून द्यायचं आणि द्यायचं दणका उडवून. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झालती ती. आणि सोनाली किचन बघायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.